अगदी झटपट तयार होणारी शेवईची खीर कशी करायची ते आपण बघूया. ही चांगली जाडजूड स्टीलची कढई आहे. त्यामध्ये 2 टेबलस्पून तूप घालते आणि अर्धी वाटी सुकामेवा. हा फार बारीक चिरलेला नाही आहे. खमंग वास सुटेपर्यंत आपल्याला हा छान परतून घ्यायचा आहे. साधारणपणे 2 लिटर दूध यात मावेल एवढी मोठी ही कढई आहे. यामध्ये भाजकी शेवई घालते. फक्त आपल्याला ही शेवई गरम करायची आहे, इतपतच परतायची. चांगली गरम झाली की एकीकडे गरम केलेलं दूध या शेवईवर ओतायचं. शेवई आणि दूध व्यवस्थित गरम असेल तर शेवई एकदम छान शिजते. आता यातलंच थोडंसं दूध काढून घेते, केशर भिजवून ठेवते म्हणजे खिरीला एकदम छान रंग येईल. 5 ते 10 मिनिटं खीर चांगली उकळू द्यायची. आता यामध्ये 1.5 वाटी साखर घालायची, थोडीशी वेलची पूड घालायची. साखर पूर्ण विरघळेपर्यंत ही खीर परत आपल्याला उकळत ठेवायची आहे 5 ते 10 मिनिटं. आवडीनुसार थोडंसं जायफळ किसून घालू शकता किंवा जायफळ पूड घालू शकता. गॅस बंद करायचा आणि सगळ्यात शेवटी केशर घालायचं जे आपण भिजवून ठेवलंय. खीर थोडीशी ढवळायची म्हणजे वाफ त्यातली बाहेर पडेल. आता यामध्ये सामान्य तापमानाचं दूध आपल्याला घालायचं आहे, तापवून गार केलेलं, पण फ्रीजमधलं नाही. परत थोडंसं अर्धा लिटर साधारण. एकूण आपण 1.5 लिटर दूध या खिरीसाठी वापरलं. शेवटी आपण जेव्हा गार दूध मिसळतो तेव्हा या खिरीचं तापमान कमी होतं आणि ही घट्ट होत नाही.